महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि आम्हा सगळ्यांचं स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची आज 46वी पुण्यतिथी आहे. प्रतिवर्षी अशाच पद्धतीनं भक्तिभावय वातावरणामध्ये आम्ही ही पुण्यतिथी पूर्ण मतदारसंघामध्ये साजरी करत असतो. जर बघा आपण सगळेजण मोठ्या उत्साहामध्ये दिंडीमध्ये सहभागी होतात. लोकांची स्वर्गीय लोकनेते साहेबांवर श्रद्धा आहे, कारण त्या व्यक्तींनी हा तालुका घडवला. हा तालुका आज काय दिसतोय ना, हे केवळ साहेबांनी केलं. लोकांना ती या 4थी पिढी आहे, आमची 5वी पिढी काही कुटुंबांची आहे. साहेबांचं स्मरण प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. म्हणून अशा महान व्यक्तीचं त्यांच्या पुण्यस्मरणा दिवशी स्मरण करावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांना अभिवादन करावं. या एका स्वच्छ निर्मळ मनानं सर्व तालुक्यातली जिल्ह्यातली माणसं या ठिकाणी येत असतात. पण साहेब, आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याची अशी धार्मिक पद्धतीने पुण्यतिथी जयंती होताना पाहायला मिळत नाही. आपण एक वेगळा आदर्श निर्माण करता येईल 17 वर्षापासून. आम्ही अशा उत्सवाचं किंवा अशा दिन औचित्याचं तुलना करणार नाही. पण प्रत्येकालाच लोकनेते साहेबांसारखं माणसाच्या हृदयात स्थान मिळतं असं नाही. लोकांच्या हृदयात साहेबांनी स्थान निर्माण केलेलं आहे. आम्ही बोलवत नाही लोक या म्हणून, आपोआप लोकांना माहिती पडली. आता गेली 16-17 वर्ष झाली की पारायण सोहळा आहे, साहेबांची दिंडी निघणार आहे, साहेबांच्या पादुकाचं दर्शन आपल्याला मिळणार आहे, साहेबांच्या पुतळ्याला आपल्याला अभिवादन करता येणार आहे. त्यामुळं लोक स्वतःहून, आणि मग मी आमदार झाल्यापासून, मंत्री झाल्यापासून आम्ही प्रशासनाच्या वतीनं पुतळ्याला मानवंदना देतो. मला आवर्जून सांगितलं पाहिजे, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं मी आमदार झालेल्या पहिल्या वर्षी की शासनाच्या वतीनं प्रशासन सगळं हजर राहील आणि पोलीस बँडचं पथक, पोलीस दलाचं पथक साहेबांना मानवंदना देईल. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ही पद्धत सुरू केली. आज तागायत 17 वर्षी ती सुरू आहे. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.